नमस्कार. इलेक्ट्रॉनिक्स आणि सिग्नल ट्रान्समिशनच्या दुनियेत आपण पाठवलेली सगळी शक्ती योग्य ठिकाणी पोहोचते की नाही हे तपासणं खूप महत्त्वाचं असतं. आणि ते तपासण्याचा एक अचूक मार्ग आहे स्टँडिंग वेव्ह रेशो किंवा SWR. चला तर मग या स्रोताच्या आधारे SWR म्हणजे नेमकं काय हे सोप्या भाषेत समजून घेऊया. हा एक खूप मूलभूत प्रश्न आहे, नाही का? आपल्याला वाटतं की आपण ट्रान्समीटरमधनं सिग्नल पाठवला म्हणजे तो सरळ अँटेनापर्यंत पोहोचलाच पाहिजे. पण खरंच असं होतं का की वाटेतच काही ऊर्जा वाया जाते किंवा उलट्या दिशेने परत येते? SWR आपल्याला याच प्रश्नाचं उत्तर देतं. आपली सिस्टीम किती कार्यक्षम आहे हे ते आपल्याला सांगतं. तर मग आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण सिग्नल रिफ्लेक्शन म्हणजे काय ते समजून घेऊ, ज्याला आपण लाईनवरचा प्रतिध्वनी म्हणू शकतो. मग या रिफ्लेक्शनमुळे स्टँडिंग वेव्ह नावाचा एक विचित्र प्रकार कसा तयार होतो ते बघू. त्यानंतर SWR वापरून हे मोजतात कसं, त्या आकड्यांचा अर्थ काय आणि शेवटी या सगळ्याचे आपल्या सिस्टमवर काय परिणाम होतात यावर एक नजर टाकू. चला सुरुवात एका सोप्या उदाहरणाने करूया. समजा आपण एखाद्या दरीत उभे राहून जोरात ओरडलो तर काय होतं? तोच आवाज आपल्याला परत ऐकू येतो, हो ना? हा झाला प्रतिध्वनी. इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात सिग्नलसोबत अगदी असंच काहीतरी घडतं. तर हा इलेक्ट्रॉनिक प्रतिध्वनी का तयार होतो? यामागचं मुख्य कारण आहे इम्पिडन्स मिसमॅच. आता इम्पिडन्स म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर सिग्नलच्या प्रवाहाला होणारा एक प्रकारचा विरोध. जेव्हा आपला सिग्नल एका प्रकारच्या इम्पिडन्स असलेल्या केबलमधून प्रवास करत अचानक दुसऱ्या वेगळ्या इम्पिडन्सच्या अँटेना किंवा लोडला जोडला जातो, तेव्हा त्या जंक्शनवर एक अडथळा तयार होतो. आणि या अडथळ्यामुळे काय होतं? सिग्नलची सगळीच्या सगळी ऊर्जा पुढे जाण्याऐवजी तिचा काही भाग त्या जंक्शनवरून आदळून मागे फिरतो. हाच तो आपला इलेक्ट्रॉनिक प्रतिध्वनी, जो आपल्या ट्रान्समीटरकडे परत यायला सुरुवात करतो. याचा अर्थ असा की आपल्या ट्रान्समिशन लाईनवर एकाच वेळी दोन वेव्स प्रवास करत आहेत. एक आहे फॉरवर्ड वेव्स, जी आपली खरी ऊर्जा स्रोताकडून लोडकडे म्हणजे अँटेनाकडे घेऊन चालली आहे. आणि दुसरी आहे रिफ्लेक्टेड वेव्ह, जी त्या मिसमॅचमुळे तयार झाली आहे आणि आपल्या सिस्टमसाठी डोकेदुखी ठरू शकते. आता खरी गंमत इथेच आहे. जेव्हा ही पुढे जाणारी फॉरवर्ड वेव्ह आणि मागे येणारी रिफ्लेक्टेड वेव्ह एकमेकांना भेटतात, तेव्हा काय होत असेल? त्या एकमेकांमध्ये मिसळतात आणि पूर्णपणे नवीन, स्थिर असा पॅटर्न तयार करतात. याच नवीन पॅटर्नला स्टँडिंग वेव्ह असं म्हणतात. आणि याला स्टँडिंग म्हणण्यामागे एक कारण आहे. कारण ही वेव्ह खरं तर कोणत्याही दिशेने प्रवास करत नाहीये. ती जागेवरच उभी आहे असं वाटतं. तिची शिखरे म्हणजे मॅक्झिमम व्होल्टेजची ठिकाणं आणि दऱ्या म्हणजे मिनिमम व्होल्टेजची ठिकाणं ही एकाच जागी स्थिर राहतात. या चित्रात हे अगदीच स्पष्ट दिसतंय. बघा, काही ठिकाणी व्होल्टेज एकदम कमाल पातळीवर पोचलंय आणि काही ठिकाणी ते जवळजवळ शून्य झालंय. आणि ही ठिकाणं लाईनवर पुढे मागे सरकत नाहीत, ती तिथेच स्थिर आहेत. हेच आहे स्टँडिंग वेव्हचं चित्र. आणि ह्या स्थिर पॅटर्नची काही गणिती वैशिष्ट्यसुद्धा आहेत. ही शिखरांची आणि दऱ्यांची रचना प्रत्येक अर्ध्या वेव्हलेंथवर पुन्हा तशीच्या तशी दिसते. आणि गंमत म्हणजे कोणत्याही एका शिखरापासून त्याच्या लगतच्या दरीपर्यंतचं अंतर हे बरोबर 1/4 वेव्हलेंथ इतकं असतं. बरं, तर आता आपल्या सिस्टीममध्ये हा एक स्थिर पॅटर्न तयार झाला आहे हे आपल्याला कळलं. पण यावरून तो मिसमॅच किती मोठा किंवा किती लहान आहे हे कसं ठरवायचं? इथेच SWRची एंट्री होते. SWR हे या मिसमॅचला मोजण्याचे एक माप आहे. म्हणजे ह्या पॅटर्नचं मोजमाप करून सिस्टीमची कार्यक्षमता समजून घेण्यासाठी आपल्याला एक प्रमाणित पद्धत हवी, बरोबर? आणि सुदैवाने ती पद्धत अस्तित्वात आहे. या पद्धतीलाच स्टँडिंग वेव्ह रेशो किंवा SWR म्हणतात. काही वेळा याला व्होल्टेज स्टँडिंग वेव्ह रेशो म्हणजे VSWR असंही म्हटलं जातं. आणि याची व्याख्या तर अगदीच सोपी आहे. त्या स्टँडिंग वेव्हमधील कमाल व्होल्टेज म्हणजे Vmax आणि किमान व्होल्टेज म्हणजे Vmin यांचं गुणोत्तर काढायचं. झालं, तोच तुमचा SWR. SWRचा थेट संबंध रिफ्लेक्शन कोइफिशियंटशी असतो, ज्याला गामा या चिन्हाने दाखवतात. हा कोइफिशियंट म्हणजे किती टक्के सिग्नल परत आला याचा आकडा असतो. जितका जास्त सिग्नल परत येईल तितका SWR जास्त असतो. हे सूत्र त्यांच्यातला नेमका गणिती संबंध दाखवतं.
चला आता आपण SWRच्या आकड्यांवरून त्यांच्या व्यावहारिक अर्थाकडे वळूया, कारण शेवटी 1.5 SWR म्हणजे काय किंवा 5 SWR म्हणजे काय हे समजणं जास्त महत्त्वाचं आहे. हा तक्ता सगळं काही सांगतो. SWR 1.0 म्हणजे आदर्श स्थिती. काहीही रिफ्लेक्शन नाही, सगळी शक्ती पुढे पोचते. याला 1-1 मॅच म्हणतात. साधारणपणे 1.1 ते 1.5 पर्यंतचा SWR चांगला मानला जातो. पण जसजसा हा आकडा 5.0च्या वर जातो तेव्हा खूप जास्त शक्ती वाया जात असते. आणि अनंत SWR म्हणजे 100% शक्ती परत येत आहे, जी एक अत्यंत धोकादायक स्थिती आहे. हे उदाहरण बघा. SWR 1.5 असताना जी स्थिती उत्तम मानली जाते तरीसुद्धा 4% शक्ती परावर्तित होते. म्हणजे फक्त 96% शक्तीच आपल्या अँटेनापर्यंत पोहोचते. यावरूनच SWR कमीत कमी ठेवण्याचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. SWR फक्त कार्यक्षमतेबद्दल नाहीये. उच्च SWRचे काही गंभीर परिणामसुद्धा होऊ शकतात. म्हणूनच ते मोजणं आणि नियंत्रणात ठेवणं इतकं महत्त्वाचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. उच्च SWRमुळे जी स्टँडिंग वेव्ह तयार होते, तिच्या शिखरांवर व्होल्टेज धोकादायक पातळीपर्यंत वाढू शकतं. हे मोठे व्होल्टेज स्पाइक्स आपल्या महागड्या ट्रान्समीटरसारख्या उपकरणांमधले नाजूक इलेक्ट्रॉनिक घटक कायमचे जाळून टाकू शकतात. मग SWR मोजतात तरी कसे? बरं, हे एक जुनं पण मूलभूत उपकरण आहे, ज्याला स्लॉटेड लाईन म्हणतात. यात एका खोबणीतून एक प्रोब लाईनच्या बाजूने सरकवता येतो आणि तो प्रत्येक ठिकाणचं व्होल्टेज मोजतो. यातून आपल्याला Vmax आणि Vmin कुठे आणि किती आहे हे समजतं. आणि मग त्यावरून SWR काढता येतो. अर्थात आजकाल प्रयोगशाळेबाहेर वापरण्यासाठी अधिक सोयीची आणि आधुनिक उपकरणं आहेत. VSWR मीटर आपल्याला थेट SWRचा आकडा दाखवतो, तर रिफ्लेक्टोमीटर पुढे जाणारी आणि परत येणारी शक्ती मोजून SWRची गणना करतो. ही उपकरणं खूप वेगवान आणि वापरण्यास सोपी असतात. तर सारांश काय आहे? SWR हे आपल्या ट्रान्समिशन सिस्टीमचे एक प्रकारचं हेल्थ चेकअप आहे. जसं आपण आपलं ब्लड प्रेशर तपासतो तसंच. कमी SWR म्हणजे सिस्टीम एकदम निरोगी आहे, शक्ती वाया जात नाहीये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली उपकरणं सुरक्षित आहेत. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आपण कोणत्याही सिग्नलचा विचार करू तेव्हा हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आपल्या सिग्नलची गुणवत्ता ही तो किती चांगल्या प्रकारे मॅच झाला आहे यावर अवलंबून असते. मग आपले कनेक्शन्स किती कार्यक्षम आहेत हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?